बापू विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवाच्या बाबतीत मला असं वाटतंय या तालुक्यात सांगोला विधानसभा मतदारसंघात जर बापूंचा पराभव कोण करू शकतो तर बापूचा आळशी कार्यकर्ता करू शकतो, विरोध करू शकत नाही, कारण तेवढी ताकद त्यांच्यामध्ये नाही। आपल्या नियोजनाच्या अभावामुळे आपल्यामध्ये असणारी सत्ता थोडी सुस्ती चढल्यामुळे ही सगळी यंत्रणा आपल्या जवळ आहे, आपली सगळी यंत्रणा आपल्या जवळ आहे। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिथं कमी पडलो तिथंच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कमी पडलो। कारण जी आपण यंत्रणा अगोदर प्रचार यंत्रणा अगोदर जे आपण करायला पाहिजे ते आपण फार शेवटच्या टप्प्यावर आहोत। आणि या सगळ्या गोष्टी हा पराभव नाही, हा एक तांत्रिक आणि किरकोळ गोष्टीतून आपल्या हलगर्जीपणानं जनतेनं आपल्याला हरवलेलं नाही। कारण बापूंनी जे 2.5 वर्षात जे काम केलंय हे इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिलं जाईल अशा पद्धतीचा या तालुक्याला विकास केलेला आहे। यापूर्वी तालुक्याचा विकास काय, छावणी रोजगार आले आणि डोक्याची आमच्या माता माऊलीची केस गेली, पुरुष माणसाची कंबरटी गेली ती मरून माती खातून, आणि आमच्या माऊलीच्या डोक्यावर पार्टी घेऊन केस निघाली। इंग्रजाच्या काळात छावण्या चालत होत्या, इंग्रजाच्या काळामध्ये माणसांना सजा देण्यासाठी छावण्या होत्या, पण आधुनिक भारतात स्वतंत्र भारतामध्ये गेल्या 40-50 वर्षामध्ये सांगोल तालुक्यातली माणसाची आणि जनावरांची छावणी जगाच्या इतिहासात पहिली गोष्ट असेल। आणि आपण मात्र स्वाभिमानाने जनावर जगवली, आणि जनावर आपली जगवली नाही ती त्यांचं गडी जगवलं। मला सांगा, अनेक लोक शेतकऱ्याला जरा कर्ज झालं तर आत्महत्या, काय विजेचं कनेक्शन तोडलं तर गरीब शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागते, असली अवस्था। पण या सगळ्यावर मात म्हणून बापूच्या सरकारनं या सगळ्या लोकांना त्रास देणाऱ्या ज्या अडचणी होत्या, वीज बिल माफ केलेलं आहे, टंचाईमधनं पैसे दिलेले आहेत, पंतप्रधान निधी, मुख्यमंत्री निधी, या अनेक वेगवेगळ्या लाडकी बहीण योजनेतून सगळं आपल्याला आनंदामध्ये दिवाळी झाली। लोक विसरले नाहीत, आपण तिथं कमी पडलो। मी एवढं सांगतो बापू, आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी एक वैयक्तिक बापू, एक अतिशय इमानदार, जे पोटात आहे ते वटात आहे, वटात आहे ते तोंडात, म्हणून बापूंच्या बरोबर बापूचा मी समर्थक आहे। मी बापूशी माहित आहे आणि सगळ्या बऱ्याच मंडळीला माहित आहे, मी भारतीय जनता पक्षाचा जरी असलो तर बापूच्यासाठी मला पक्षानं आदेश दिला आणि बापूने जरी एखादा निर्णय घेतला तरी मी बापू बरोबर आहे, एवढं मी आपल्या सगळ्याला सांगतो। आणि पुन्हा आपल्याला एवढं सांगतो की आता उद्या येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक हा खऱ्या अर्थानं हा लागलेला आपल्याला कलंक, आपली ताकद फक्त वापरता आली नाही, ही ताकद पुन्हा वापरून पंचायत समिती, जिल्हा परिषद, ही जिल्हा परिषदेच्या 7च्या 7 जागा, पंचायत समितीच्या 14च्या 14 जागा, हे तो निर्णय आपल्याकडे नाही। आता सांगितले, आता ठराव मांडलाय, बापू निर्णय घेतील ते, बापू काय निर्णय घेतील, कारण निवडणूक जिंकायचे, निवडणूक जिंकण्यासाठी जे डावपेच लागतात ते सगळं बापूंच्यावर सोपवायचे। आपण हे असंच झालं पाहिजे म्हणून चालत नाही, आणि असंच झालं पाहिजे हे आपण मी म्हटलं, आणि बापूंनी ज्यांना सांभाळतो त्यांनाही म्हटलं, कारण कार्यकर्ते बसू देत नाही। त्याच्या बूथवर अजित पवार दादा म्हणतात यार त्याच्या बूथवर मतं किती आहेत बघा, पण त्या वेळेला लई ताव असतो। मग असा आपण ताव न आणता जो निर्णय निवडणूक जिंकण्यासाठी घ्यायचा आहे ते बापूच्यावर आपण सोपवूया, एवढं मी आपल्या सगळ्यांना सांगतो। आणि हा कलंक येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणूक आपण पुसून काढू आणि बापूंना शुभेच्छा देतो। कारण बापू हा महाराष्ट्राची ओळख, सांगोल्याची ओळख महाराष्ट्रामध्ये करून देणारा आमदार हा शाजी बापू आहे, म्हणून शाजी बापूंची सोय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे करतील आणि आपल्या सगळ्यांना बळ देतील, अशा प्रकारची मी
मनोकामना व्यक्त करतो आणि बापूच्या पाठीशी आपण सगळेजण उभं राहावे एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.